तिसरी आघाडी शब्द आम्ही वापरणार नाही, वापरू देणार नाही. त्यांना आम्ही मुद्द्यावर एकत्रित होणारे लोक, त्यांचे मुद्दे एकत्रित आहे तिथं आम्ही एकत्र होऊ. शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन पुढे जाणार तर मग अनेक राजकीय पक्ष जर तुमच्यासोबत यायला तयार राहील तर त्यांना पण घ्यावं लागेल ना. वा बिलकुल ते आम्ही ठेवू, पण आमची तिसरी आघाडी नाही. सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. राज्यातील नेत्यांचे दिल्ली दौरे सुरू झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये देखील बैठकांचा दौर सुरू पाहायला मिळत आहे. मात्र मागच्या काही काळामध्ये एक जी चर्चा राज्यामध्ये पाहायला मिळत होती ती तिसऱ्या आघाडीची, आणि कुठेतरी त्यासाठी जो बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला. तर सध्या तिसऱ्या आघाडीचं काय स्टेटस आहे आपण बच्चू कडू यांना विचारूया. काय सध्या स्टेटस आहे? तिसरी आघाडी हा आमचा विषय नाही आहे. मी मागे म्हटलं का शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांची एक आघाडी, जे अधिक कष्ट करणारे लोक आहे, जे श्रमानं जगतात, श्रम करून जगतात, पण त्यांना इथे काही भेटत नाही या देशामध्ये, त्यांची एक आघाडी हो. जे वंचित असेल, अडचणीत असणारे लोक असेल, त्यांना एकत्रित करून आम्ही हा लढा लढणार आहोत. त्याच्यासाठी 9 तारखेला संभाजीनगरला एक मोठ्या मोर्चाचं आयोजन पण केलं. तिथे आम्ही काही मागण्या मांडणार आहोत आणि त्या संदर्भात समोर जाऊ. 9 तारखेला मोर्चाचं काय स्वरूप असेल? मला वाटते 2 ते 3 लाख लोक तिथे राहील संभाजीनगरच्या मोर्चाला, आणि त्या पद्धतीनं आम्ही सरकारसमोर प्रश्न ठेवू. शेतकऱ्याची आघाडी आणि तिसऱ्या आघाडीमध्ये यामध्ये फरक काय समजायचा आम्ही? भरपूर फरक आहे. तिसरी आघाडी म्हणजे अनेक पक्ष एकत्र होऊन फक्त सीटा वाटपाचं देवाणघेवाण म्हणून एकत्र होणारे लोक असतात. आम्ही मुद्दे काय आहे त्याच्यावर एकत्र होणार आहे. मुद्दे महत्त्वाचे आहे. किती सीटा प्रहारले भेटल्या हा विषय आमचा नाही आहे. बरं, मग तिसऱ्या आघाडीमध्ये जे येणारे लोक राहील त्यांच्यासाठी काय पर्याय असणार आहे किंवा काय पात्रता असणार आहे? आघाडी आहेच नाही. शेतकरी, शेतमजुरांची आघाडी राहणार आहे. नो तिसरी आघाडी बिलकुल नाही. तिसरी आघाडी शब्द आम्ही वापरणार नाही, वापरू देणार नाही. त्यांना आम्ही मुद्द्यावर एकत्रित होणारे लोक, त्यांचे मुद्दे एकत्रित आहे तिथं आम्ही एकत्र होऊ. शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन पुढे जाणार तर मग अनेक राजकीय पक्ष जर तुमच्यासोबत यायला तयार राहील तर त्यांना पण घ्यावं लागेल ना. वा बिलकुल ते आम्ही ठेवू, पण आमची तिसरी आघाडी नाही. प्रस्थापितांच्या विरोधातही की शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना घेऊन आहे? शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊनच. शेतकरी, मजूर, कष्टकरी, कामगार आहे, भांडी धुणे घासणारी आहे, जे एकदम शेवट आहे. जसं तुम्ही नसेल तर पण कॅमेरावाले आमच्यासोबत असेल, असे वर्ग एकत्र करू. बरं, मला एक सांगा, तुम्ही महाविकास आघाडीमध्ये मंत्रिमंडळामध्ये होते. काल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. तुम्हाला किती तथ्य वाटत त्या आरोपात? त्याच्या काय आहे, आरोपांना आता राजकीय आरोपांवर फार काही गांभीर्य लोक घेत नाही. त्याच्यानं मला नाही वाटत आरोप मी काय राजकीय आरोपामध्ये लोक गंभीरता घेतली असती तर त्याचे परिणाम दिसले असते, आणि त्याच्यामुळं या अशा आरोपावर कोणी काही फार लक्ष देत नाही. श्याम मानवांनी यांची सुरुवात केली, मग अनिल देशमुखांनी त्याला दुजोरा दिला. आता निवडणुका आहे, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. श्याम मानव देखील आता राजकीय भाषा बोलत आहे. कालचे त्यांची भाषणं देखील एक प्रकारे राजकीय होती. बोलाव ना, सगळ्यांनीच राजकारण केलं पाहिजे, तेव्हा सुलभता येईल राजकारणात. परत तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे जे जुने मुर्दे आहे परत ते उखरले जातात राजकीय कारणात? नवीन मुर्दे काढतच नाही, जुनेच काढत असतात, आणि जुने काढूनच नवीनवर आपण दिशा ठरवत असतो. तुम्हाला असं वाटते देवेंद्र फडणवीसांनी तसं केलं असेल? तुम्ही त्यांना अगदी जवळून ओळखता? मला माहीत नाही, मला विषयच माहीत नाही. शेवटला प्रश्न, मनोज जरांगे यांनी परत एक नवीन अल्टिमेटम दिलेला आहे. जर का पण काय झालं तर महाराष्ट्राचं राजकारण हे आरक्षणाने ढवळून निघत आहे. वेगवेगळे सामाजिक संघटना असेल, आरक्षणाच्या मुद्दे आक्रमक आहे. झालं तरी चालेल, पण जातीय तेढ वाढवू नये यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे, आणि तो पुढाकार सगळ्यांनीच घेतला पाहिजे. त्यांनी निवडणुका लढवावा, ते लढले पाहिजे, काही हरकत नाही. आणि त्यांचा तो मुद्दा आरक्षणाचा आहे, ते घेऊन ते लढणार, तर त्याच्यात काही वाईट तर नाहीच आहे ना. मागे पण तुम्ही पुढाकार घेतला होता तेढ कमी करण्यासाठी. यावेळेस गरज पडली तर पुढे व्हाल? आता तर कशी गरज वाटत नाही. गरज पडली तर आम्ही आहोत कुठं पण. बरं, तुम्ही म्हणतात की शेतकऱ्यांची आघाडी आहे. उद्या दोन जर का जरांगेंनी म्हटलं की शेतकऱ्याच्या आघाडीमध्ये त्यांना यायचं आहे तर दरवाजे उघडे असेल सगळ्यांसाठी. हे आम्ही असा भेदभाव करत नाही. मराठा, ओबीसी, तेली, माळी, कुंभी, मुस्लिम, हिंदू सगळेच, काही विषय नाही आहे. त्या आघाडीमध्ये शेतकरी यांचे प्रश्न असेल, आरक्षणाविषयी नसेल. शेतकरी, मजूर, हा काय माझं असं मत आहे का शेतकऱ्याच्या प्रश्नातच सगळे प्रश्न लपले आहे.
बेरोजगारापासून तर म्हणजे आरक्षण सगळे मुद्दे तिथं कव्हर होतात. पण जरांगेची प्रमुख मागणी आरक्षण आहे आणि ते शेतकऱ्यांच्या आघाडीत आले तर आरक्षण अधिक शेतकऱ्यांचे प्रश्न. ते आता ठरवू 9 तारखेनंतर. ओके. तर हे होते बच्चू कडू. त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं आणि पुढील काळामध्ये मनोज जरांगे हे जर का म्हणजे बच्चू कडूंनी स्थापन केलेल्या शेतकरी आघाडीमध्ये यायला तयार असेल तर त्यांचं स्वागत आहे असं देखील बच्चू कडू म्हणाले. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.